शकतो। तर आज या पोस्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की झिंक सल्फेट जे की आपण घेतलेलं आहे 33% वालं याला झिंक मोनोहायड्रेट, झिंक सल्फेट मोनोहायड्रेट असं म्हणतात। याच्यात 33% झिंक असतं। झिंकची 1 किलोची पॅकिंग असते आणि 9 किलोची जी पॅकिंग असते ती सल्फेट असतं, सल्फर असतं मित्रांनो। आणि त्याबरोबर तुलना करणार आहे आपण चिलेटेड झिंक, जे की आपण मागच्या पोस्टमध्ये सुद्धा बघितलं होतं 12% वालं EDTA। तर काय आहे मित्रांनो का यांचा वापर कुठे आणि कसा करावा। हे जे झिंक सल्फेट असतं मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला 2 अन्नद्रव्य भेटतात, झिंक सोबत सल्फर सुद्धा भेटत असतं। पण काय आहे, जर आपल्या जमिनीचा pH वाढलेला असला, जर pH आपला 8 किंवा 8.5 असेल, तर हे जे झिंक सल्फेट असतं, झिंक सल्फेट मोनोहायड्रेट, हे ना फॉस्फरस बरोबर रिॲक्शन करतं आणि झिंक फॉस्फाईड हा एलिमेंट बनवतं आणि झिंक फॉस्फाईड हा पाण्यात विरघळत नाही। त्यामुळे आपला फॉस्फरसचा सुद्धा लॉस होतो आणि झिंकचा सुद्धा लॉस होतो। मग जर आपली pH 7 असेल तर आपण चिलेटेड झिंक न वापरता स्वस्तामध्ये आणि चांगलं काम करणारं आणि जास्त क्वांटिटीमध्ये असणारं झिंक सल्फेट मोनोहायड्रेट किंवा 33% वालं किंवा झिंक सल्फेट हेप्टाहायड्रेट 21% वाला वापरू शकतो। पण जर आपल्या जमिनीचा pH जास्त असेल आणि आपल्या जमिनीचा pH जास्त असल्यामुळे या ठिकाणी झिंक आणि इतर अन्नद्रव्य एकमेकांसोबत रिॲक्शन करत असतात, तर अशी रिॲक्शन करून आपले अन्नद्रव्य वाया न गेले जायला नको म्हणून चिलेटेड झिंक आपण वापरलं पाहिजे। चिलेटेड झिंकवर चिलेशन असतं जेणेकरून जे इतर जे न्यूट्रिएंट अन्नद्रव्य असतं त्यांच्यासोबत ते रिॲक्शन करत नाही। तर अशा प्रकारे आपल्या गरजेनुसार आणि आपल्या जमिनीच्या pH नुसार आपण या दोघांचा वापर करू शकतो। तर पोस्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या पोस्ट मी बनवत असतो, तर पेजला फॉलो करा। धन्यवाद।